नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. जी आपली नॅशनल मेडिकल कमिशन आहे ना, तर यांनी एक नवीन अपडेट दिली. ते आपल्याला जवळपास 6 जुलै 2024 रोजी आपल्याला हे अपडेट बघायला मिळते. तर यांनी या PDF मध्ये हा अपडेट दिला आहे की जवळपास आपल्या पूर्ण देशामध्ये जवळपास 113 जे आहे ते नवीन मेडिकल कॉलेज स्टार्ट होणार आहेत. त्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्या महाराष्ट्र स्टेटमध्ये जवळपास या ठिकाणी 14 नवीन तुम्हाला मेडिकल कॉलेज बघायला भेटतील. आणि हे जे 14 नवीन मेडिकल कॉलेज आहे ना, हे पूर्ण 2024 साठी समजा अपडेट आपल्याला दिसून येत आहे. यामध्ये जर आपण बघितलं जवळपास तर 10 कॉलेज जे आहेत ते आपल्याला GMC म्हणजेच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बघायला भेटतील. आणि ह्यामध्ये जे अदर 4 कॉलेज आहेत जे की आपल्याला प्रायव्हेट किंवा तुम्ही त्याला सेमी गव्हर्नमेंट MBBS पण म्हणू शकता, असे कॉलेज बघायला भेटतील. किंवा मग एक मुंबईमध्ये आहे की जे की डीम कॉलेजमध्ये पण समजा सामील होऊ शकतं. पण ज्यावेळेस आपल्याला आपली सीट मॅट्रिक्स येईल त्यावेळेस आपला पूर्ण डाऊट 100% खात्रीशीर सॉल्व्ह होऊन जाईल. पण 10 GMCचे कॉलेज आहेत आणि जे 4 कॉलेज आहेत ते आपले प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट आपण त्याला कन्सिडर करू शकतात. तर पहा, या PDF मध्ये किंवा या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर जे काय 10 नवीन गव्हर्नमेंटचे कॉलेज आलेले आहेत तर ते कॉलेज कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये चालू होणार आहे, त्याचं नाव काय आहे, याच्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन शेअर करणार आहे. तसंच जे काय 4 प्रायव्हेट कॉलेज आहेत तर त्यांची पण नेम काय आहे, कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये कॉलेज चालू होत आहे, तर याची पण मी पूर्ण सविस्तर माहिती या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करत आहे. त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. तुमचे जे काही नवीन कॉलेज ॲड झालेत ना त्याच्याबद्दलचा प्रत्येक डाऊट क्लिअर सॉल्व्ह होऊन जाईल. त्याचबरोबर शेवटी मी तुम्हाला सांगेल की याचा कट ऑफवर काय इम्पॅक्ट पडू शकतो, तर याबद्दल पण आपण थोडक्यात चर्चा करूया. पण तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत नक्की जुळून राहा, जेणेकरून महाराष्ट्र स्टेटची जी काय 85% स्टेट कोट्याची काउन्सिलिंग चालणार आहे ना, MBBS पासून BSc नर्सिंग ANM GNM पर्यंत, तर ते पूर्ण एकदम सविस्तरमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करेन. काउन्सिलिंगचे रूल काय राहत आहे, कट ऑफ काय राहतो, फीस काय राहतो. त्याचबरोबर तुम्ही जर ऑल इंडिया कोट्यामधून कुठल्या पण राज्यामध्ये जाऊन MBBS BMS किंवा मग BSc नर्सिंग ANM GNM कुठल्याही कोर्ससाठी ॲडमिशन करायचा विचार करत आहात तर ती पण पूर्ण प्रोसेस, त्यांचं फी स्ट्रक्चर काय राहतं, कट ऑफ किती राहतो, काउन्सिलिंग कशी करायची, तर सर्व अपडेट मी तुम्हाला या छोट्याशा चॅनलवर एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करून नक्की शेअर करत राहील. तर पहा, जर आपण हा PDF बघितला तर आपल्याला 6 तारखेला हा नोटीस आलेला बघायला भेटतो. जर यांचा आपण एकदम सब्जेक्ट बघितला त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलंय की अकॅडमिक इयर 2024-25 साठी जवळपास काही नवीन कॉलेज जे आहेत ते स्टार्ट केले जाणार आहे. जवळपास 113 जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पूर्ण भारत देशामध्ये नवीन कॉलेज बघायला मिळत आहे. तर पहा, आता आपण चर्चा करूया की राज्यामध्ये टोटल किती कॉलेज येत आहेत आणि कोणतं कॉलेज येत आहे. तर पहा, आपण जर समजा थोडं खाली गेलोत तर आपल्याला या ठिकाणी जे राज्यामध्ये चालू होणार आहे ते पहिलं कॉलेज बघायला भेटतं, जे की जवळपास 23 नंबरला तुम्हाला ते कॉलेज बघायला भेटेल, जे की आपल्याला या ठिकाणी चालू होताना दिसून येतं. तर तुम्ही जवळपास या ठिकाणी बघितलं की जे काय गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे ना जालनामध्ये, ते तुम्हाला या ठिकाणी चालू होताना दिसून येत आहे. त्याच्यानंतर जर आपण 24 नंबरला बघितलं तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बांद्रा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला या ठिकाणी स्टार्ट होताना बघायला भेटेल. त्याच्यानंतर जर समजा तुम्ही थोडे खाली आला PDF मध्ये तर 29 नंबरला तुम्हाला या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे आहे ना गडचिरोली डिस्ट्रिक्टमध्ये या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतं. हा जो आहे तो कॉलेजचा ॲप्लिकेशन ID तुम्हाला बघायला भेटतो. आणि UG न्यू म्हणजे अंडर ग्रॅज्युएट बॅचलर डिग्रीसाठी कॉलेज चालू होत आहे आणि नवीन कॉलेज चालू होत आहे. आणि जी काय बॅचलर डिग्री राहते ना त्या ठिकाणी तुम्हाला MBBS कोर्स बघायला भेटतो. बाकी PG मध्ये तुम्हाला या ठिकाणी MD MS वगैरे जे आहे ते दिसून येतं. त्याच्यानंतर PDFला तुम्ही थोडं खाली घेतलं तर तुम्हाला 31 नंबरला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे आहे ते वाशिम डिस्ट्रिक्टमध्ये, वाशिममध्ये तुम्हाला एक नवीन GMC बघायला भेटून जाईल. त्यानंतर तुम्ही थोडं खाली आला तर 33 नंबरला तुम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे आहे ना नाशिक महाराष्ट्रामध्ये तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटून जाईल. त्याच्यानंतर तुम्ही PDFला थोडं खाली घेतलं तर तुम्हाला अजून एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बघायला भेटतं, जे की तुम्हाला अमरावतीमध्ये बघायला भेटेल. आणि त्याच्यानंतर तुम्ही 40 नंबरला जर बघितलं तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबरनाथ वेस्ट महाराष्ट्रामध्ये तुम्हाला हे कॉलेज जे आहे ते बघायला नक्की भेटून जाईल. तुम्ही PDFला थोडं खाली स्क्रोल डाऊन करत गेलात तर तुम्हाला आणखीन काही कॉलेज जे आहे त्या ठिकाणी बघायला भेटतील. जर आपण पुढच्या कॉलेजचा विचार केला तर जवळपास तुम्हाला 63 नंबरला एक कॉलेज बघायला भेटतं, जे की श्रीरामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स औरंगाबाद महाराष्ट्रामध्ये बघायला भेटतं. आणि हे तुमचं कॉलेज जे आहे ते प्रायव्हेट कॉलेज आहे. ज्या कॉलेजच्या नावापुढं गव्हर्नमेंट मेन्शन आहे ते तुमचं GMC राहील. त्याच्या 85% जागा आहेत ज्या स्टेट कोट्यामधून भरल्या जातील आणि 15% ज्या सीट राहताना त्या ऑल ओव्हर इंडियामधून, ऑल इंडिया कोट्यामधून भरल्या जात आहे. ही पण गोष्ट तुम्ही थोडक्यात लक्षात घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला खाली महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेज जो आहे ना ते नवी मुंबईमध्ये बघायला भेटतं. तर हे पण तुमचं प्रायव्हेट कॉलेजमध्ये तुम्ही याला या ठिकाणी घेऊन चलू शकता. त्यानंतर जर समजा आपण थोडं खाली आलोत तर तुम्हाला अजून एक या ठिकाणी GMC बघायला भेटते, जे की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे बुलढाणा महाराष्ट्र डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला एक नवीन GMC 2024 साठी सुरू होताना बघायला भेटेल. त्याच्यानंतर तुम्ही थोडं खाली आलात तर तुम्हाला 75 नंबरवर आणखीन एक सेमी गव्हर्नमेंट कॉलेज बघायला भेटेल, जे की तुमचं मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल जे आहे ते तुम्हाला बघायला भेटेल. आणि अकोला महाराष्ट्र स्टेटमध्ये तुम्हाला हे कॉलेज जे आहे ते नव्यानं सुरू होताना या ठिकाणी दिसून येईल. तुम्ही PDFला थोडं खाली घेऊन आलात तर तुम्हाला आणखीन कॉलेज या ठिकाणी बघायला भेटतं.
जसं की तुम्ही जर बघितलं तुम्हाला या ठिकाणी 95 नंबर एक आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स बघायला भेटेल, जे की तुमचं पालघर महाराष्ट्रामध्ये आहे. आणि या ठिकाणी BSc नर्सिंग आणि BMSचे जे कॉलेज आहे ते अगोदरपासून आहे, पण या ठिकाणी 2024 पासून MBBS साठी पण ॲडमिशन होणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. आता पहा या ठिकाणी जे काय समजा कॉलेज आहे ते आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स तुम्हाला पालघर महाराष्ट्रामध्ये बघायला भेटेल. त्याच्यानंतर तुम्ही थोडं खाली आलात तर तुम्हाला आणखीन एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बघायला भेटेल 101 नंबरला, जे की तुमचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे. LT मार्ग मुंबईमध्ये तुम्हाला हे कॉलेज बघायला भेटेल. त्यानंतर जर तुम्ही 102 नंबरला बघितलं तर अजून एक तुम्हाला GMC बघायला भेटते, जी की हिंगोली डिस्ट्रिक्टमध्ये आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हिंगोली महाराष्ट्रामध्ये तुम्हाला हे कॉलेज बघायला भेटेल. तर पहा जेवढे काय तुमचे जवळपास 10 GMCचे कॉलेज होते ना, त्यांची पूर्ण इन्फॉर्मेशन मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. त्याचबरोबर 4 तुम्हाला या ठिकाणी प्रायव्हेट किंवा तुम्ही त्याला सेमी गव्हर्नमेंट किंवा एक कॉलेज महात्मा गांधी तुम्हाला जे आहे ते डीमॉलक किंवा सेमी गव्हर्नमेंटवाला आहे. तर याचं सीट मॅट्रिक ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्हाला खात्रीशीर डाऊट क्लिअर होईल की महात्मा गांधी जो आहे तो डीममध्ये जाईल किंवा सेमी गव्हर्नमेंटमध्ये येईल. कारण MGM जे आहे ना मुंबईमध्ये, त्या ठिकाणी तुम्ही बघितलं तुम्हाला BSc नर्सिंग किंवा BDS तुम्हाला सेमी गव्हर्नमेंटमध्ये बघायला भेटतं. ही पण अपडेट महत्त्वाची आहे. त्याचबरोबर पहा जे काही नवीन कॉलेज होते यांची पूर्ण सविस्तर माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. तुम्हाला जर समजा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जुळून राहा. त्याचबरोबर तुम्हाला जर पेड काउन्सिलिंग आमच्याकडून करायची असेल महाराष्ट्र स्टेटची तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा. आम्ही तुम्हाला पूर्ण पेड काउन्सिलिंगबद्दल सविस्तर माहिती देऊ. त्याचबरोबर जर समजा तुम्हाला माझ्याबरोबर कॉलवर बोलून किंवा येणारी प्रत्येक अपडेट किंवा जे काही नवीन कॉलेज येतील सीट मॅट्रिक्स येईल किंवा कट ऑफ किंवा फीस बदल किंवा काउन्सिलिंग कशी चालते, कॅटेगरीनुसार किती स्कॉलरशिप मिळते MBBS साठी, BMS साठी, BHMS साठी किंवा BSc नर्सिंग ANM JNM साठी तुम्हाला जर एक पर्सनल गाईडन्स हवा असेल तर आमचा एक पर्सनल गाईड कोर्स आहे, ज्याचा की 500 रुपये तुम्हाला चार्ज बघायला भेटतो. तुम्हाला गरज असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा. तिथून आम्ही तुम्हाला पर्सनल नंबर शेअर करू आणि 2024 ची ॲडमिशन प्रोसेस क्लोज होईपर्यंत तुमचा कॉल घेऊन किंवा तुम्हाला जी काय अपडेट येईल ती पर्सनली व्हॉट्सअपवर शेअर करून तुमचा प्रत्येक डाऊट आम्ही 100% खात्रीशीर सॉल्व्ह करू. समजा स्टेट काउन्सिलिंग बद्दल पण आणि ऑल इंडिया काउन्सिलिंग बद्दल पण.